बस उभी राहा. आई हद्द केली आहेस तू आज. तिने पाय धरून तुझी माफी मागावी इतकं काही केलेलं नव्हतं तिने. का इतक्या टोकाला का जातेस तू? झालं सगळं मनासारखं झालं तुझ्या? अरे देवा, हिने तर चक्क माझे पाय धरून माफी मागितली. म्हणजे मला या घरातून बाहेर जावं लागतं की काय? मी नाही जाणार. बोल ना, तुझ्याशी बोलतेय मी. तू का ओरडतेस माझ्यावर? का ओरडतेस तू? तिला तिची चूक कळली ना? तुला काहीच माहित नाहीये, नाही ना? तिला तिची चूक उमगली, तिने माफी मागितली. खरं तर तू पण माझी माफी मागायला पाहिजे, कळलं? तू जर तिला साथ दिली नसतीस, तिची मदत केली नसतीस, तिला जर समजावलं नसतंस चूल वेगळी कर म्हणून, तर इथवर हे प्रकरण आलंच नसतं. प्लीज, नंदुताईची काही चूक नाहीये. तुम्हाला जसं वाटतं तसं नंदुताईने काही सांगितलं नव्हतं मला. काही कान भरले नव्हते. आई आमच्या दोघींमध्ये खूप जनरल बोलणं झालं होतं आणि त्यातही अदिराला काय वाटतंय हे तिने फक्त मला सांगून दाखवलं होतं. मला कळत नाही या गोष्टीचा तू इतका बाऊ का करतेस? बाऊ? मी बाऊ करतेय? बस झालं आता. खूप सगळ्यांचं ऐकून घेतलं मी. आता मी माझ्या मनाप्रमाणेच करणार. तुला माझी माफी मागायला लागला. आता कसं वाटते तेवढी मूर्ख नाही बाई. बरोबर कचाट्यात पकडलाय स्वानंदीला. मज्जा येईल आता तिच्याच आईचे पाय धरताना बघायला. मारे नाक वर करून फिरत असते ना आपल्या घरातील स्वानंदी. आता बघ स्वतःच्याच आईने कसं झुकवलं तिला. हॅलो सर, मी रोहन सरपोतदार बोलतोय. हां येस सर, मी ना ॲक्च्युली एक जॉब ओपनिंगची पोस्ट बघितली होती सोशल मीडियावर. हां येस, HR साठीच. हो मीच HR आहे. अच्छा आता नाही आहे का? मी एक काम करू का तरी सर, तुम्हाला माझा रिझ्यूम पाठवून ठेवतो. इन केस जर काही असेल तर मला कळवा, ठीक आहे? येस थँक्यू. हां हां आयुष, ऐक ना, बरं आहेस ना? हो नाही अरे, ॲक्च्युली तू मला सांगितलं होतंस ना तुझ्या ऑफिसमध्ये एक जॉब ओपनिंग होती HR साठी. हां ठीक आहे चालेल. तरी मी तुला रिझ्यूम पाठवून ठेवतो. इन केस जर काही चेंजेस असतील तर मला कळवशील. नाही अरे असंच सहज विचारलं. हो चल बाय, टेक केअर. छाडे पण नाही आहे. असं का करताय तुम्ही? नंदुताईला का ब्लेम करताय? तिची तर काहीच चूक नाहीये. चूक माझी आहे. त्यासाठी मी खरंच तुमची माफी मागितली आणि अजूनही माफी मागते. तुम्ही प्लीज हे सगळं थांबूयात ना, प्लीज. माफ करा ना मला आणि चला ना घरी प्लीज. तू नको काही बोलू आता. तू माफी मागितलीस ना, पण तरीही तुझ्या एकटीच्या माफी मागण्याचा काही उपयोग होणार नाही. ती पण त्याच्यामध्ये तेवढी जबाबदार आहे. तिने पण माझी माफी मागितलीच पाहिजे. जशी तुला तुझी चूक कळली आहे ना, तशी तिला पण कळू दे की तिची चूक. हे बघा, स्वानंदी मॅडमना त्यांची चूक कधी सामान्य नव्हती. तुम्ही इथे आल्यापासून त्यांना शक्य होईल ते सगळं करतायत तुमच्यासाठी. करतायत की खूप काही करतात. तुम्हाला माहिती काय करतात? ते सारख्या आपल्या येऊन जाऊन भांडण करतायत. घरी जा सारखं आपलं हेच चुमणं लावतात. हेच केलंय स्वानंदीबाईंनी.
मंदाते तुम्ही जरा शांत व्हा ना. अहो किती शांत राहू. अंत पाहिला मी शांततेचा. आता काय करू मी? आणि काय बिघडलं हो? माझ्या मुलीने पाया पडून माझी माफी मागितली. मुलगी आहे ना माझी, मागू दे की माफी. हो, आई आहेस तू माझी, त्यामुळे तुझ्यासमोर डोकं टेकायला मला काही वाटणार नाही. तुझी काय इच्छा आहे? मी तुझी माफी मागावी? माझी काही हरकत नाही आहे. मी मागते तुझी माफी. ठीक आहे? थांब नंदू, थांब नंदू. हो मीच. मला जरा उशीरच झाला. मला नक्की खात्री आहे की तू आधीराला सुद्धा तुझी माफी मागायला लावली असणार. मी जर वेळेवर आलो असतो ना तर तिला तुझी माफी मागायला लागलीच नसती. का हो? इथे माझ्या मानाचा प्रश्न आहे. म्हणजे मला जो हक्काचा मान आहे तोही मिळू नये मी, असं तुम्हाला वाटतंय? है ना, है ना? बरोबर आहे. म्हणजे आदिराने तर माझी माफी मागितली, सो आनंदी माझी माफी मागत होती, तर तुम्हाला काय प्रॉब्लेम होता? अगं का माफी मागायची? हा काही नवीन खेळ आहे का? प्रत्येकाने उठून तुझी माफी मागायची? हा? आणि तुझ्या हट्टापायी न केलेल्या चुका त्यांनी मान्य करायच्या. स्वानंदीने तुझी माफी का मागायची मी म्हणतो. तिची तर यामध्ये काही चूक नाही. बरोबर आहे, बरोबर. अगदी तिची काही चूक नाही. शेवटी ती तुमचीच मुलगी, तुम्हाला ती बरोबरच वाटणार. बरोबर आहे. चुका तू करतेस हो ना? आणि आम्ही तुला दरवेळी माफ करून चुका करतो. बाबा, राहू द्या ना. नाही नंदू थांब, मला बोलू दे. जावई बापू, आईसाहेब, खरं तर दरवेळी मला तुमच्या पुढे हात जोडून माफी मागावी लागते, तेही आमच्या माणसामुळे. मला खरं सांगतो हे असं आवडत नाही. आणि तुमच्या घरामध्ये हे सगळं घडतंय हे तर मुळीच आवडत नाही. पण ही परिस्थितीच अशी आणते ना की मग आमचाही पारा चढतो. बाबा तुम्ही प्लीज माफी मागू नका. तुमची या सगळ्यामध्ये काहीच चूक नाहीये. आणि आपण सगळेजण शांतपणे बोलूया आणि यातनं मार्ग काढूया ना काहीतरी. जावई बापू, अहो शांतपणे बोलणं म्हणजे काय असतं हे जर माझ्या बायकोला कळलं असतं ना तर ती घर सोडून इथे अशी आली नसती. हो वा देवा, हे ऐकण्या अगोदर मध्ये कोण कोणीच जडलंय. तुम्हाला काय वाटतं की मी एकटीच जबाबदार या सगळ्यात? हो, तूच जबाबदार आहेस या सगळ्याला. अगं वाद, मतभेद, भांडण हे वेगळं आणि असा तडकाफडकी निर्णय घेऊन सुनेच्या माहेरी राहणं हे वेगळं. हा, आता असं म्हणू नकोस मी माझ्या लेकीकडे आले म्हणून. लेकीच्या सासरी जाऊन राहणं तर त्याहून चुकीचं आहे. म्हणजे तुमची सून मला तुमच्या मुलांपासून वेगळं करते, ते चुकीचं नाहीये.